सांगाल तुम्ही जळगाव महापालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांच्या एबी फॉर्मवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचे फॉर्म अवैध असल्याचा आपलं म्हणणं आहे, काय सांगा? तर म्हणजे राज्य निवडणूक आयोग यांनी जे काही नियम निर्देशित केलेले आहेत या नियमामध्ये म्हणजे परिच्छेद क्रमांक 11(1) मुद्दा क्रमांक 11 तसेच जोडपत्रक 2 मधील स्पष्ट तरतुदीनुसार राजकीय पक्षाने प्राधिकृत केलेली व्यक्ती जे कोण उमेदवार असेल त्या उमेदवारांचा जे एबी फॉर्म असतो ते एबी फॉर्मवरती जी सिग्नेचर असते ती सिग्नेचर ही ओरिजिनल असली पाहिजे, ती पेनने केलेली असली पाहिजे. मात्र या ठिकाणी एबी फॉर्म जे या ठिकाणी जोडलेले आहेत जे उमेदवार त्या उमेदवाराला जे एबी फॉर्म जोडलेले आहेत त्या एबी फॉर्मवरती कुठेतरी झेरॉक्स व्हॉट्सअप या अशा प्रिंट काढून ते सर्व जोडलेले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारचे एबी फॉर्मला ओरिजिनल सही नाही जोडपत्रक 2ला. त्यामुळे संपूर्ण उमेदवारी अर्ज जे आहे ते अवैध आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या ज्या सूचना आहे नियमावली आहे त्याप्रमाणे संपूर्ण अवैध अर्ज आहेत ते रद्द करण्याची आम्ही मागणी केलेली आहे. आता आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपला तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे. हे आमचा निवडणूक अर्ज दाखल आहे. आता ज्यावेळेस आमच्या हरकतीचा मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होईल हरकती जेव्हा आम्ही घेणार आहोत तेव्हा संपूर्ण आम्ही स्वतः उमेदवार आहेत आमचे सर्व जे उमेदवार आहेत ते वैयक्तिक हरकती घेणार आहेत. मग आयोगाचं काय म्हणणं की केव्हा त्याच्यावर निर्णय घेणार आहे? नाही, आयोगाने जी काही नियमावली जी निवडणूक प्रक्रिया राबवत असताना आयोगाने जी नियमावली केलेली त्या 11(1) आणि याच्यामध्ये ज्या नियम आहे त्या नियमांची अंमलबजावणी करा असं आम्ही म्हणतोय. हे नियम कोणी केलेले आहे? हे काही भारतीय जनता पार्टीने केले आहे का नियम? तर हे नियम जे आयोगाने केले आहेत आणि ही संपूर्ण परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना पण नेत्यांना पण सांगेल की ज्या ठिकाणी असे प्रकार आहेत आमच्या लक्षात आलं जळगावमध्ये तुमच्याही कुठे त्याकडे लक्ष द्या आणि काही असेल तर त्या ठिकाणी पण हरकत घ्या. नाही, आम्ही काहीच नाही. निवडणूक आयोगाची निवडणूक आयोगाच्या जी प्रक्रिया आहे ती प्रकाराची अंमलबजावणी व्हावी. निवडणूक आयोगाने नियमावलीचं या ठिकाणी अंमलबजावणी व्हावी त्याप्रमाणे त्यांचे अर्ज रद्द करण्यात यावे.